कांदा निर्यात संदर्भात दोन वेगळे विषय आहेत. कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत लागू आहे का? तर ती लागू आहे. मात्र कांदा पण निर्यात होणार, हे दोन भाग आपण समजून घेतले पाहिजेत. जे काही स्टेटमेंट आलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते असं आहे की 31 मार्चपर्यंत एक्सपोर्ट बंद आहे. ते ओपन एक्सपोर्ट बंद आहे. म्हणजे कुठलाही एक्सपोर्टर कोणत्याही देशाला त्याच्या प्रमाणात कांदा देऊ शकतो. हा जो अगोदर फ्री ट्रेडिंग होतं ते फ्री ट्रेडिंगला बंदी आहे, तो बॅन कायम आहे. मात्र मंत्री समितीच्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपल्या जे मित्र देश आहेत, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, भूटान असेल, या सगळ्या देशांकडून भारत सरकारकडे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. आणि म्हणून असा एक निर्णय मंत्री समितीमध्ये घेण्यात आला की आता एक्सपोर्ट हे भारत सरकार स्वतः करणार. एक्सपोर्ट ओपन एक्सपोर्ट नाहीये. कोणत्या देशाला किती कांदा द्यायचा आणि तो कोणामार्फत द्यायचा हा निर्णय भारत सरकारचा राहील. आणि जो नोटिफिकेशनचा मुद्दा आहे, नोटिफिकेशन जेव्हा उदाहरणार्थ बांगलादेश सरकारची आज समजा 1 लाख मेट्रिक टनची मागणी भारत सरकारकडे करण्यात आलेली आहे. जर बांगलादेशला 50,000 टन एक्सपोर्ट करायचा ठरला तर त्या देशाचं सेपरेट नोटिफिकेशन एक्सपोर्टचं वेगळं निघतं. कारण की बॅन हा चालू आहे. मात्र गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टच्या वेळेस जेव्हा मंत्री समिती त्याला मान्यता देईल तेव्हा त्याचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जो संभ्रमाची परिस्थिती निर्माण केलेली आहे, असा कुठलाही संभ्रम कुणी करू नये. काही लोक राजकारण करण्यासाठी हे सगळं करतात. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट याला मंत्री समितीने मान्यता दिली. मला काय वाटतं यापेक्षा शेवटी ते अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं, पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या. मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात, ती शंका होती. त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली. नेमक्या कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि 8 दिवसात 2दा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली. मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल, देशाचे गृहमंत्री आहेत, तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं. मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली, त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.